वेलकम स्टुडंट. चला स्टुडंट, आज आपण 5th स्टँडर्ड त्यामध्ये सब्जेक्ट आहे EVS पार्ट 1. त्यातला जो 9th चॅप्टर आहे मॅप्स आवर कॉम्पेनियन्स. तर या चॅप्टरचा आपण आज कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर स्टुडंट, याच्या आधीचे सुद्धा जे चॅप्टर्स आहेत याचे एक्सरसाइज ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. त्यासाठी आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे. या प्लेलिस्टमध्ये तुम्ही ते याच्या आधीचे एक्सरसाइज बघू शकता. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओज मी अपलोड करीन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. ओके, सो चला आपण फर्स्ट क्वेश्चन स्टार्ट करतोय. क्वेश्चन फर्स्ट आहे, मेक अ लिस्ट ऑफ द व्हेरियस लँडफॉर्म्स इन युअर सराउंडिंग्स. ड्रॉ वन ऑफ द लँडफॉर्म्स इन युअर नोटबुक using one of the methods of showing landforms. ओके, आता लँडफॉर्म्स म्हणजे ज्या वेगवेगळी भूरूपे तुमच्या आजूबाजूला दिसत आहेत, म्हणजे डोंगर, सपाट पृष्ठभाग किंवा डोंगर रांगा. हे जे लँडफॉर्म्स आहेत त्याला भूरूप आपण असं म्हणतो. हे जे तुमच्या सराउंडिंग्सला तुमच्या आजूबाजूला जे दिसतात त्याची तुम्ही लिस्ट बनवा. त्यातला एक लँडफॉर्म आहे हा ड्रॉ करायचा आहे युझिंग वन ऑफ द मेथड्स ऑफ शोईंग लँडफॉर्म. तर लँडफॉर्म शोईंग मेथड्सच्या आपण बुकमध्ये शिकलेलो आहोत. त्याचा यूज करून, त्या मेथडचा यूज करून एक डायग्रॅम किंवा ते लँडफॉर्म्स ड्रॉ करायचे आहेत. ओके, सो यासाठी रेफरन्सचं मी उत्तर तुम्हाला देते. आन्सरमध्ये बघा, या ठिकाणी मी लिस्ट बनवली आहे लँडफॉर्म्सची. हिल रेंजेस म्हणजे पर्वत रांगा, हिल्स म्हणजे पर्वत किंवा डोंगर, प्लेन्स म्हणजे सपाट भाग, माउंटन्स म्हणजे मोठमोठे जे हिमालय आहेत, शिखरं आहेत त्याला आपण माउंटन्स म्हणतो. प्लॅटिओस म्हणजे पठारं आणि आयलँड्स. ओके, तर अशा पद्धतीने त्यांचे लिस्ट मी बनवली आहे. तर स्टुडंट, तुमच्या म्हणजे तुमच्या आजूबाजूला जे कोणते लँडफॉर्म्स आहेत या लँडफॉर्मचा तुम्हाला एक ड्रॉ करायचा आहे बाय युझिंग द लँडफॉर्म शोईंग मेथड्स. तर त्या लँडफॉर्म शोईंग मेथड्स या 3 आहेत. फर्स्ट आहे काउंटर लाईन मेथड, त्यानंतर लेआउट टेंटिंग मेथड आणि डिजिटल एलिव्हेशन मेथड. तर या 3 पैकी कुठल्याही एका मेथडचा यूज करून तुम्ही ते ड्रॉ करायचं आहे. ओके, then move to the second question. In the following sentences, underline the words that represent landform and prepare signs or symbols for them. So त्यांनी जे सेंटेन्स दिलेलं आहे त्याच्यामधलं जे लँडफॉर्म आहे त्या वर्डला आपल्याला अंडरलाईन करायचं आहे आणि त्याच्यासाठी एक साईन आपल्याला तयार करायचा आहे किंवा सिम्बॉल तयार करायचा आहे. सो ए क्वेश्चन, सोनाली लिव्स जस्ट बियॉन्ड माउंट टकमक. तर या सेंटेन्समध्ये जे लँडफॉर्म आहे ते आहे माउंट. सो याला आपण अंडरलाईन केली आणि त्यासाठी सिम्बॉल तयार करायचा होता, तर तो सिम्बॉल आपण अशा प्रकारे तयार केला. देन नेक्स्ट बी, निलेश हॅज गॉन ऑन अ ट्रिप टू घारापुरी आयलँड. तर निलेश हा घारापुरी आयलँडला ट्रिपला गेलेला आहे, सहलीला गेला आहे. तर याच्यामध्ये जे लँडफॉर्म आहे ते आहे आयलँड. तर इथे आपण त्याला अंडरलाईन केली. तर आयलँडसाठी आपण अशा पद्धतीचं ड्रॉ करूयात. ओके, सो अशा पद्धतीचं त्याच्यासाठी आपण सिम्बॉल तयार केला आहे. थर्ड क्वेश्चन, प्रिपेअर साइन्स अँड सिम्बॉल्स फॉर द फॉलोइंग कंपोनंट्स. सो कंपोनंट्स दिलेले आहेत हाऊस. तर हाऊससाठी आपण असा सिम्बॉल तयार केला. हॉस्पिटलसाठी हा असा सिम्बॉल तयार केला. फॅक्टरीसाठी आपण अशा पद्धतीचा सिम्बॉल तयार केला आहे. पार्कसाठी आपण कॅपिटलमध्ये P आणि K लिहिला आहे. प्लेग्राऊंडसाठी सुद्धा आपण कॅपिटलमध्ये P आणि G लिहिला आहे. रोडसाठी आपण हा असा सिम्बॉल केला. हिलसाठी हा तयार केला आहे आणि रिव्हरसाठी हा सिम्बॉल तयार केलेला आहे.
ओके, सो त्यांनी जे कॉम्पोनंट दिलेले आहेत त्यानुसार आपण त्याचे सिम्बॉल्स तयार केलेले आहेत। स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या। फोर्थ आहे, द गिवन मॅप शोज हाईट थ्रू द यूज ऑफ कलर्स. However, one color representation is wrong. Write which color would be correct in its place. ओके, सो या ठिकाणी हा मॅप दिला आहे। इथे बघा, हा जो ब्राऊन कलर आहे हा व्हेरी हाय साठी दिलेला आहे। त्यानंतर थोडासा ऑरेंज कलर आहे, हा हाय साठी दिलेला आहे। देन लाईट येलो कलर आहे, हा आहे मॉडरेट, आणि लो साठी ब्ल्यू कलर दिलेला आहे। तर ॲक्च्युली ब्ल्यू कलर हा आपण वॉटरसाठी यूज करतो, तर इथं हवा होता ग्रीन कलर। मग आपण आन्सरमध्ये कसं लिहिणार? इन अ प्लेस ऑफ अ ब्ल्यू द कलर फॉर अ लो एलिव्हेशन टू बी यूज्ड शुड हॅव बीन ग्रीन. तर ब्ल्यू कलर ऐवजी इथे लो एलिव्हेशन दाखवण्यासाठी ग्रीन कलर पाहिजे होता। आता त्यानुसार ग्रीन कलर यूज करून आपला जो मॅप आहे हा अशा पद्धतीने असणार। बघा, इथे आता लो एलिव्हेशनसाठी ग्रीन कलर यूज केलेला आहे, तर आपला मॅप हा अशा पद्धतीने पाहिजे होता। तर स्टुडंट, याच क्वेश्चन बरोबर आपला हा जो एक्सरसाइज आहे संपला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू अँड बाय बाय।